नमस्कार. आज शुक्रवार आहे आणि आज आम्ही चाललो आहे उज्जैनला. उज्जैन, देवास वगैरे महाकालला चाललो आहे. तर गाडीतूनच चाललो आहे सगळेच, बाबा, मी, मम्मी, तेजू आणि शिवानी. तर उद्या जायचं आहे रिटर्न आता, त्यामुळं आज फिरून वगैरे घ्यायचं. मग उद्याची दुपारची ट्रेन आहे, परवा सकाळी पुणे. आम्ही आलो आहे आत्ता इकडं MP बिअर फॅक्टरीमध्ये. बिअरचं प्रोडक्शन होतं इथं. बाबा इकडेच आहेत ऑफिसमध्ये या जॉबला. तर ते बघण्यासाठी आम्ही आलो आहे सगळे. तर पूर्ण बिअर म्हणजे पोह्यापासून बनवली जाते आणि एक काहीतरी आहे मटेरियल त्यापासून. तर दोन्ही मटेरियलपासून बिअर पूर्ण बनवली जाते. प्रोसेस कशी काय काय ते दाखवतो मी तुम्हाला. काय आहे? अच्छा. हा स्टोरेज होतं ते. इकडं टेस्टिंगसाठी असेल ना, काय माहिती, टेस्टिंगसाठी असेल. हां, इकडं काय आहे? हे फर्स्ट स्टेज मिलिंग आहे. अच्छा. रॉ मटेरियल बार्ली माल्ट हां मिलिंग होतं. हां. मिलिंग केल्यानंतर जे ब्रँडसाठी रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे क्रशिंग करून मिक्सिंग, हा मिक्सिंग टँक आहे. बरं. इथं मिक्सिंग टँकला स्पेसिफिक टेम्परेचर घेतले जातात. 45 डिग्री, 56 डिग्री, 61. शुगर कन्व्हर्जन केलं जातं हां हां. आणि त्यानंतर कम्प्लीट प्रोसेस झाल्यानंतर हा बल्क ट्रान्सफर केला जातो फिल्ट्रेशनसाठी. तिकडं त्यामध्ये, हा तिकडं वरती. हा, तर लॉटरटन म्हणतात. फिल्ट्रेशन प्रोसेस होते अच्छा. आणि फिल्टर करून बॉटलिंग केली जाते. फिल्टर करून बॉइलिंगला येतं. हां. बॉइलिंगच्या वेळी हॉप्स आणि शुगर ॲडिशन होत जातं. पुढे बॉइलिंग टँक आहे. अच्छा. तर बघूया आपण. थोडा लाईट जलाव. नाही, हे ठीक हे बॉइलिंग टँक आहे. आहे. अच्छा. बॉईल होतं आहे. हा, बॉईल जे असतंय बॉइलिंग केलं जातं आणि बॉइलिंग केल्यानंतर ट्रान्सफर करून फॉर्मेटेशन प्रोसेसला पाठवलं जातं. त्यामध्ये ईस्ट ॲडिशन करून फॉर्मेटेशन केलं जातं. पुढचा टँक आहे फॉर्मेटेशन टँक. बरं. हा ना. नाही, हा ट्रान्सफर टँक आहे. स्टोरेज, हा याला वर्ट म्हणतात. जे अच्छा. बिअरसाठी बनतात तो वर्ट असतो. हां हां. वर्ट ट्रान्सफर केला जातो दुसऱ्या टँकमध्ये. बॉइलिंग टँकमधून याला वर्लपूल म्हणतात. जशी वर्लपूलची वॉशिंग मशीनची प्रक्रिया हां, हां, असते हां, हां. तशी ह्या टँकमध्ये प्रोसेस केली जाते. बरं. म्हणजे मॅग्नेटिक प्रेशरनी ट्रान्सफर केला जातो. तर सॉलिड पार्ट खाली बसतात हां बरं. आणि Liquid क्लिअर part लिक्विड वर. वरती येतं. वर्लपूल ते बंद करतात असं. वर्लपूल, ते वेगळे. त्याला नावच वर्लपूल आहे. होय. इकडे येतो. इथं लिहिलंय. हम्म. हे काय? हा, बॉईल झालेला वर्लपूलमधला जो वर्ट असतो हां. तो इथून ट्रान्सफर केला जातो. 95-98 डिग्री टेम्परेचर असतं. इथं. हा, ती वरती. हां. तर याला 10 डिग्री टेम्परेचर अच्छा. घेऊन Cooling करतात. कुलिंग केलं जातं. आणि त्यानंतर हा फॉर्मेटेशन टँकमध्ये जातो. हां. ही आहेत स्टोरेज टँक्स. अच्छा. बिअर स्टोअर केली जाते. फक्त स्टोरेज आहे, मॅच्युरेशन आणि स्टोरेज टँक्स आहेत. अच्छा. हे फॉर्मेटेशन टँक्स आहेत. याच्यामध्ये फॉर्मेटेशन होतं. साधारणपणे 70,000 लिटर बिअर याच्यामध्ये बनते एका टँकमध्ये. टँक मध्ये. हा, उंच टँक आहेत. 70,000 लिटर बिअर बनते. तसे 4 टँक आहेत का? असे 4 टँक आहेत आणि 40,000 लिटरचे 12 टँक्स आहेत. 40,000 वर. ते स्टोरेज आहे. नाही, फॉर्मेटेशन टँक आहे. अच्छा. सावकाश आहे. हो. मम्मी सावकाश. हे स्टोरेज आहे. इथं केलं हां. तरी इथे दिसतंय स्टोरेज. हां. आणि ज्याला बॉटलिंगला बिअर द्यायची असेल हां. त्याला या टँक, हा फिल्टर आहे. हां. बिअर फिल्टर केली जाते आणि ही बॉटलिंग टँक मध्ये स्टोअर केली जाते. इथं बॉटलिंग टँक आहे. बरोबर. हे 2 टाईपचे फिल्टर असतात. एक कॅन्डल फिल्टर आणि एक प्लेट अँड फ्रेम.
शीट फिल्टर असतो. अच्छा त्यामध्ये शीट्स आहे. हे टँक आहेत फर्मेंटिंग वेसल्स आहेत. 40,000 लिटर बियर बनते याच्यामध्ये कॅपॅसिटी. त्यात आहे स्टोरेज का? हो स्टोरेज बियर आहे त्यामध्ये. व्हॉल्यूम प्रेशर टेम्परेचर सगळं मॅच अच्छा इथून ऑब्झर्व केलं जातं सगळ्या त्या टँकचं. सगळ्या टँकचं. अशी 4 टँक आहेत तिथे आणि ते 12 टँक आहेत. हा पोहा बियरसाठी वेगळा पोहा बनला जातो. अच्छा हे पोहेच आहेत का हे? हा फरक असतो. बियरसाठी वेगळा पोहा बनला जातो. हे घ्या सर. आपण खाल्लं तर हो खाता ना आपण तळून पण खाल्लेले आहेत बघा तुम्हाला. पोहेच आहेत. आम्ही तळून पण खायचोय. नाही बंद कर दे ना. पोहेच आहेत गे. पोहेच आहेत जरा गोल आकाराचे किंवा छोटे असतात. जो जो दिखेगा क्या यहाँ पे इकडे ठीक आहे. हे वरून आपण टँक बघितला तो अच्छा. मिक्सिंग टँक बघितला होता. इकडे 2 फिलिंग मशीन आहे. फिल एम्प्टी बॉटल फिलिंग नंतर फिल झाल्यानंतर हा 500 घ्यायचा आहे हॉट अँड सील. इथं फिलिंग आणि काउंटिंग आहे. त्यानंतर इकडे लेबलिंग आहे. लेबलिंग झाल्यानंतर गव्हर्नमेंटचा लॉक इथे लागतो. अच्छा आणि त्यानंतर पॅकिंग बॉक्स पॅकिंग करून गोडाऊनमध्ये असतं. तिकडे खाली गोडाऊन गोडाऊन. आलोय सावेरमध्ये. इथं उलटे हनुमानजी का मंदिर आहे. हिंदी कुठनं आलं मधनच. उलटे हनुमानचं मंदिर आहे इकडं. MP मध्ये हिंदी झालं. जय श्रीराम. बजरंगबली की जय. सबसे पहली बात कि विश्व का एकमात्र स्थान है जहाँ हनुमान जी उल्टे रूप में विराजमान है. इसके अलावा और कहीं भी उल्टे हनुमान नहीं. लेटे हनुमान पूरे भारतवर्ष में 6 से 7 जगह है, परंतु उल्टे हनुमान विश्व का एकमात्र स्थान है. दूसरा, यहाँ हनुमान जी स्वयंभू रूप में है. स्वयंभू का तात्पर्य कि यहाँ हनुमान जी ने हनुमान जी की किसी ने स्थापना नहीं करी. जो विग्रह है वो अनादिकाल से. यदि हम कहें कि रामायण काल से यहाँ पर विद्यमान है तो यह विग्रह यहाँ पर रामायण काल से. तीसरा कि यहाँ से एक पर्व मनाया जाता है हनुमान अष्टमी. तो हनुमान अष्टमी जो प्रारंभ हुआ वह यहीं से प्रारंभ हुआ. मैं आपको लघु रूप में बतलाता हूँ कि कथा जब राम जी और रावण का युद्ध हो रहा था उस समय रावण जो है बिल्कुल परास्त होने वाला था. उसके जितने भी योद्धा थे वह धीरे धीरे कर एक के बाद मृत्यु को प्राप्त हो गए. तो उसने अपने भाई अहिरावण से कहा कि तुम मेरी जीत सुनिश्चित करके लाओ. अहिरावण ने कहा कि जब इतने बड़े बड़े योद्धा चले गए तो मेरी क्या व्यवस्था, मैं राम जी से कैसे जीत पाऊँ. परंतु रावण ने कहा कि नहीं, तुम कैसे भी जाओ और मेरी जीत सुनिश्चित करके लाओ. अहिरावण ने कहा कि मेरा जितना भी बल है वह पाताल में है, क्योंकि वह पाताल निवासी. तो उसने कहा कि ठीक है. उसने विभीषण का रूप धारण करा और विभीषण का रूप धारण कर रामादल अर्थात राम जी की सेना में सम्मिलित हुए. जब राम जी की सेना में सम्मिलित हुए तो राम और लक्ष्मण को संध्याकालीन जब राम जी विश्राम कर रहे थे, राम जी और लक्ष्मण जी उन्हें अपहरण कर पाताल में लेकर गए. जब पाताल में लेकर गए तो हाहाकार मची कि जब राम और लक्ष्मण ही नहीं रहेंगे तो हम युद्ध किसके नेतृत्व में करेंगे. सबने एक की तरफ देखा, किसकी तरफ, हनुमान जी महाराज की तरफ. उन्होंने कहा कि भगवान अब आप ही कहा गया ना कि कौन से संकट मोर गरीब को जो तुम सो नहीं जाते कारण हलो हनुमान महाप्रभु जो कुछ संकट हो हमारे. तो जब हनुमान जी से प्रार्थना करी तो हनुमान जी ने जितने भी काम करे सब छोटे होकर करे हैं सब बड़े काम, परंतु दूसरे से पूछ कर ही करे हैं. जहाँ पर अपना नाम आता है अपना नाम पीछे रखा और दूसरों का नाम आगे रखा. हनुमान जी ने विभीषण से कहा कि भगवान अब आप बतलाओ कि कहाँ जाना. विभीषण ने कहा कि भगवान आप एक काम करिए कि पाताल में जाइए, वहीं पर राम और लक्ष्मण हमें मिल पाए. तो हनुमान जी महाराज जा कहाँ पर भी सकते हैं, परंतु हनुमान जी को एक लीला मात्र करना थी. तो जैसे हम जल में गोता लगाते हैं उल्टा होकर सिर के बल, ऐसे ही हनुमान जी ने उल्टा होकर सिर के बल इस स्थान से गोता लगाया. यह जो है यह स्थान एक तरह से देखा जाए तो अवंती का तीर्थ उज्जैन के अंतर्गत आता है. हनुमान जी उल्टा होकर, क्योंकि हनुमान जी को 2 जगह उल्टे रूप से सुंदरकांड में भी कहा गया है. एक जब हनुमान जी लंका जलाने गए तो मानस के जो मर्मज्ञ है उनका कहना है कि उलट पुलट लंका सब जारी. जो लंका के अंदर गया, लंका उल्टी पुल्टी थोड़ी होगी, जो लंका के अंदर गया वह उल्टा पुल्टा हुआ. और दूसरा कहा गया है कि उल्टा होय कह हनुमाना. जब रावण के साथ संवाद हुआ था तो राम जी की निंदा करी थी, अपशब्द कहे थे रावण ने,
तो हनुमान जी ने उन्हीं शब्द को लिया, संग्रह करा और उल्टा राम जी की प्रशंसा कर दी। तो 2 जगह हनुमान जी को उल्टा, तो हनुमान जी को एक लीला मात्र करना है। तो हनुमान जी जैसे हम जल में गोता लगाते हैं तो उल्टे होकर यहाँ से पाताल में गए। पाताल में सबसे पहले उनकी भेंट उनके पुत्र से हुई जिसका नाम था मकरध्वज। उसने हनुमान जी महाराज का मार्ग रोका। हनुमान जी ने कहा कि आपको, उनके पहले उन्होंने अपना परिचय दिया कि मैं अहिरावण का पुत्र द्वारपाल हूँ। तो जब इस प्रकार से संवाद हुए तो हनुमान जी और उनके बीच में युद्ध भी हुआ। हनुमान जी परास्त ना कर पाए, वध करने के लिए आगे बढ़े। तो हनुमान जी ने पुनः पूछा कि आखिर तुम संतान किसकी? तो मकरध्वज ने कहा कि यदि आप मेरे पिता का नाम जानोगे तो ये युद्ध विश्राम कर दोगे। तो उन्होंने कहा कौन आपके पिता? तो उन्होंने कहा मेरे पिता महाबली हनुमान। हनुमान जी चकित हुए कि मेरा पुत्र कैसे हो सकता है? तो मिथ्यावादन कोई काल नेमी जैसे तो नहीं हो कि माया रच के यहाँ आए। उनकी माता ही उन्होंने कहा कि भगवान जब लंका जलाने गए थे और आपके शरीर से उधर तेज उत्पन्न हुआ था। अब भौतिक व्यक्तियों के लिए वह पसीना हो सकता है, परंतु हमारे यहाँ पर शिला से भी निकलने वाली वस्तु को शिलाजीत कहते हैं, पत्थर से भी नहीं। तो हनुमान जी महाराज का तेज था, तो वह मैंने ग्रहण करा जिससे इस संतति की उत्पत्ति हुई। हनुमान जी ने अपनी संतान को आशीर्वाद दिया। तत्पश्चात अंदर गए। अंदर जो अहिरावण था उसे यह वरदान था कि जो चारों दिशाओं में 4 दीपक जल रहे हैं, जो इन्हें बुझाएगा वही मेरा वध कर सकता है। तो हनुमान जी ने वहाँ पर पंचमुखी रूप धारण करा, जो हम अत्र तत्र सर्वत्र देखते हैं। हनुमान जी ने पंच, और जब से ही हनुमान जी के सामने चौमुखा दीपक लगाने का भी विधान प्रारंभ हुआ। हनुमान जी ने जो था अहिरावण का वध करा। तुलसी बाबा ने एक लाइन लिखी, अहिरावण की भुजा उखाड़ी। वही अहिरावण का वध करा। राम और लक्ष्मण को पुनः अपने कंधे पर बिठाया। और कभी आप गए हो भेड़ द्वारका गुजरात, तो वहाँ एक दांडी हनुमान है भेड़ द्वारका गुजरात में। तो पुनः हनुमान जी का प्रागट्य वहाँ से हुआ। और हनुमान जी का जो जाना है वह अवंतिका तीर्थ उज्जैन से यहाँ से जाना पड़ता है। तो यहाँ से जब से एक पर्व मनाना प्रारंभ हुआ, हनुमान अष्टमी। शायद वह आपके क्षेत्र में नहीं मनती हो, महाराष्ट्र क्षेत्र में मनती है, परंतु उज्जैन में प्रत्येक मंदिरों में जैसे हनुमान जन्मोत्सव मनाते हैं हम, तो मालवा प्रदेश में हनुमान जन्मोत्सव की तरह ही वह हनुमान अष्टमी मनाते हैं। चैत्र में ही बनती है। वह क्षेत्र में नहीं, वह माघ मास की कृष्ण पक्ष की अष्टमी थी, जो अभी 16 दिसंबर को आने वाली है। तो उस दिन जैसे हनुमान जन्मोत्सव होता है, वैसे ही हनुमान जी, जैसे राम जी का विजय दिवस कौन सा मनाया हमने? विजयादशमी। ऐसे ही हनुमान जी का जो अष्टमी है वह उनका विजय दिवस, तो वह भव्य रूप से यहाँ पर मनाया जाता है। और बाकी जितना कहे हरि अनंत हरि कथा अनंत। जय श्री राम। जय श्रीराम। बहुत बहुत धन्यवाद। आम्ही आलो आता नवग्रह मंदिरामध्ये. शनीचं मंदिर आहे इकडं, म्हणून भरपूर लागतंय. इकडं मंदिर आहे. इथून घेऊन जाऊया. माकडं खूप आहे तिकडं. काय ते गोवा काढतायत. उवा काढायच्या शॉर्ट्स करते ते जो आता. ते जे तुला शिपरा नदी ना? शिपरा. अच्छा. इधर शनि मंदिर, शनि महाराज. सब यही पे होगा. बघून तेच मला आम्ही आलो आता उज्जैनला महाकालचं दर्शन घ्यायला. जय महाकाल, महाकाल बाबा की जय. बॅक डोअरनं आलोय, म्हणजे फ्रंटनं नाही चाललेलो, गाडी इकडे पार्क केली त्यामुळे इकडूनच चाललोय. इकडे सगळे स्टॉल आहेत असे महाकालच्या फ्रेम. किती सुंदर आहे ना ते. 3D. आपण इथून आपल्या डुक्कूला घेऊया. हो. कानातले किती मस्त. हम्म. कानातले ते ट्रायंगल आणि खाली लटकणारे पण किती मस्त आहे. इकडे सगळं काम चालू आहे, डेव्हलपमेंट चालू आहे, रिनोव्हेशन वगैरे.
झाड कशी ठेवलेत बघ त्यांनी. काय बाबा इकडून एंट्री आहे आत. हे सगळं पाडलेलं आहे इथं. रिनोव्हेशन चालू आहे. ते आपल्याला मागच्या वेळी दिसलेलं ते. आपण व्हिडिओ बघितलेला पण ते. इथं काय होतं नेमकं मग इथलं सगळं पाडलेलं आहे. काय नाही हे सगळं पटांगणाचं होतं. नाही गे बाई इकडं पाडलंय सगळं. मूर्त्या आहेत अशा मस्त आहेत. तिकडं पण प्रवेश बंदच आहे. इकडं जायला येत नाही. ओके मंदिरात आलोय आत्ता. या आतला एंट्रन्स आहे. इकडे सगळे मंदिर आहेत. इकडं ते सगळ्या मूर्तीच आहेत. ते थिनर घातलं असेल. हा ते मंदिर इकडे. एवढं छान हा दिसतं. ते मेन आहे ना. हो. हा हे पुढे शिखर दिसतंय ते मेन महाकाल मंदिर आहे. एवढी गर्दी आहे. जास्त नाही आहे तरी गर्दी. ते पूर्ण इकडून लाईन असतात अशा इकडून. तिकडं आता शूट करून देतात का नाही माहीत नाही, कारण परमिशन तर नाही आहे मे बी. बघ्यामध्ये दिलं तर चांगलंच आहे. पुढं जे दिसतं आहे ना तिथून लेफ्ट साईडला तिकडं महाकालची पिंड आहे. व्हिडिओ शूट करून दिलंच नाही आतमध्ये. आता बाहेरच्या पॅसेजमध्ये आलो. इकडं महाकालेश्वर ज्योतिर्लिंगचं ते मंदिर आहे. इकडं चालतं. इकडे सगळे आजूबाजूला मंदिर आहेत. हनुमान नरसिंहाचं पण मंदिर आहे. गणेश मंदिर, पंढरीनाथ मंदिर, सर्व मंदिर आहेत इकडे. विष्णू राम वगैरे. हे साक्षी गोपाळ मंदिर आहे. म्हणजे इथे साक्षी होते की आपण येऊन गेलो. आम्ही चाललोय आता ते डोक्याला महाकाल देतात ते का. सगळ्यांनी काढलेला आहे. इकडे नरसिंह मंदिर पण आहे. शामराज की जय. नरसिंह. इकडे डिझाईन आहे कसं असेल मंदिर. मुख्य मंदिर आहे. दर्शन झालं. आता आम्ही चाललोय. आता देवासला जाणार आहे. तिथं काय लेट झालं तरी चालतोय त्यामुळे काय टेन्शन नाही.
खरेदी वगैरे झाली. आता आम्ही चाललोय आता देवासला. वेळ झालाय प्रचंड. 6:15 वाजले. आता तिथे पोहोचायला 7:15 होणार. अंधार होणार आहे. त्यामुळे आता लवकर निघायचं. इकडं भारत माता मंदिर आहे. खूप छान आहे. खूप छान मंदिर आहे. माधव सेवा न्यास उज्जैन महाकालेश्वर भक्त निवास आहे इकडं. आणि इकडं हे मंदिर आहे. आम्ही आलो आता देवासला. चामुंडा माता आणि काय चामुंडा माता, खोखो माता, असं देवीची मंदिर आहे तिकडं. मेन चामुंडा माता. तर असं गाडी खाली लावावी लागते. असं थोडंसं छोटा आहे डोंगर. पण डोंगरावरती म्हणजे डोंगर. टेकडी म्हणजे डोंगर म्हणजे टेकडी असं आहे. तर तिथं मग चालत जावं लागतं. मग जरा बसतो आता. कंटाळा आलाय. पोचलोय फायनली आम्ही. मंदिराचा परिसर आहे. खूप छान आहे सगळं इकडं. मम्मी आणि ते जे अजून येत आहेत. इकडून एंट्रन्स आहे. दम लागलाय खूप. आता हे देवास सिटी आहे खाली पूर्ण. इकडं 1 मिनिट. हे पूर्ण देवास सिटी आहे इकडं. इकडे मंदिर आहे. हो ते तुळजाभवानी आहे इकडे. हे खोको माताचं मंदिर आहे. इकडे खोकला कमी होतो असे प्रचिती आहे. पूर्ण टेकडीला प्रदक्षिणा मारून इकडं मग दुसरं मोठी माती होती तुळजाभवानी. इकडं छोटी माती ती चामुंडा देवी. आता इकडं आलो आम्ही. शिवानी आणि मम्मी ते ओटी भरतायत आता.